हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल विथ अवर माईक. नमस्कार मंडळी. आज आपल्या चॅनलसाठी आपण माईक घेतला आहे, कारण भरपूर दिवसाची माईकचा प्रॉब्लेम येत होता. मग क्राऊडेड प्लेसेस गेल्यावर आपल्याला माईक नाही आवाज चांगला येईल असं भरपूर जणांचं सजेशन होतं. आपल्याकडे म्हणजे 2-4 युट्यूबरांनी मला सजेशन दिलं होतं. तर मी आता माईक घेतला आहे, तिचं आपण अनबॉक्सिंग करूया. तुम्हाला लास्टला सांगेल मी तर माईक कोणता घेतला आहे का ना, त्या माईकचं अनबॉक्सिंग करूया आपण. वॉरंटी कार्ड पण आहे. C2 लाईटनिंग इकडे सी प्लनी साईड इकडे लाईटनिंग त्याचं प्लेस होते. म्हणजे आपण मोबाईलला कनेक्ट करून घ्यायचं आणि इकडे मोबाईल कनेक्ट करायचं. किती ऑप्शन आहे आपल्याला. त्यात मॅन्युअल पण दिले कसं कसं यूज करायचं आहे. तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघून बी बघू शकता, नाही तर मॅन्युअल दिले कसं ऑपरेट करायचं आहे त्याचा बी बघू शकता. पॅकिंग पण एकदम मस्त होती. सीज माईक या बॉक्सला चार्ज करायचं, त्याच्यात 2 रिसिव्हर आणि एक कनेक्ट. पहिला माईक आहे त्याच्यासोबतचा दुसरा माईक. मग त्याला लगेच कनेक्ट करून बघू, ऑन करून नॉर्मल याच्यात. आता तुम्हाला कसा आवाज येतो असं मी बोलतो, पण मॉर्निंग माय साईड कदम हाऊ आर यू. आता हेच मी परत माईक लावल्यावर बोलून लावतो. तो माईक लावतो ना, जे कनेक्टर असतं हे सी आहे. तर आता माझ्या मोबाईलला लाईटनिंग कनेक्ट होतं, म्हणून मी लाईटनिंगच्या साईडने त्याला कनेक्ट करेन. आता इथे प्लेस करून याला प्लेस करतो. पहिले माईक ऑन करतो का, इथं पॉवर बटन लॉंग प्रेस करायचं आहे. तर माईक ऑन झालेला आहे. तो माहिती नाही, मी पण फर्स्ट टाईमच यूज करतो, पण माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. हॅलो, आय थिंक माईक कनेक्ट झालेलं असेल. त्याला आपण इथं असं प्लेस करू शकतो, कुठं पण इथं प्लेस करायचं. थोडा आवाजाची क्वालिटी तुम्हाला फरक वाटत असेल, इको वगैरे कमी होतो त्याच्यात. त्यात भरपूर मोड दिलेले असतात, म्हणजे असे मोड ऐकलेले त्याच्यात. इको आम्ही एक मोड आहे म्हणे, त्याला सेटिंग करता येते. इकडं खाली चार्जिंगचं पोर्ट आहे, नॉईस कॅन्सलेशनची सेटिंग आहे. मी आता हळूहळू पूर्ण मीच अभ्यास करतो आणि तुम्हाला सांगतो. तशी क्वालिटीचं याचा आपण चेक करून बाहेर चेक करू. नसला तर आता इथं आवाज येईल जसं येत असेल त्याच्यावरून तुम्हाला कळतच असेल क्वालिटी कशी आहे आणि काय नाही. हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल विथ अवर माईक. मी आता माईकची क्वालिटी टेस्ट केली इथं. माझं मी टेस्ट केली, मला एकदम भारी वाटली क्वालिटी. बट बाहेर पण आउटडोअरला पण कधी कधी यूज केल्यानंतर माईकची क्वालिटी कळते. थोडी पॉवर चार्जिंगचा इश्यू वगैरे काय काय येतो काही नाही. तुम्ही तुम्हाला परत रिव्ह्यूमध्ये चालू व्लॉगमध्ये शेअर करत देईन. पण ओव्हरऑल माईक जसा वर्थ ऑफ मनी, म्हणजे पैसे जेवढे दिले आपण तेवढं कामाचं आहे. तुम्हाला आता आवाजाची क्वालिटी होऊन डायरेक्ट पहिल्यापासून आता याच्यावर फरक कळत असेल. कारण मी इनिशियल लेवलला अनबॉक्सिंगच्या वेळेस कसं बोलत होतो ना, आता कसं आवाज येतो त्याच्यावरून तुम्हाला कळतं असेल. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट. काय घेतलं आम्ही याच्यानंतर पण परत काही ब्लॉगिंगचं इक्विपमेंट आम्हाला जर आवडलं. आता मला एका माझे यूट्यूबर मित्र आहे, त्यांनी सजेस्ट केलं होतं, रोहितनी. रोहितचा म्हणजे माझ्या मित्राचा मित्र होता एक, यज्ञेश म्हणून, त्यांनी सजेस्ट केलं होतं. त्याच्यामुळे मी आहे माईक ट्रस्टवरती घेऊन घेतला. म्हणजे मी जास्त होमवर्क नाही केला, कारण की त्यांनी यूज केलेला होता ऑलरेडी. आणि त्या रिव्ह्यू मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकते. थँक्स. सबस्क्राईब फॉर मोर.